एक ब्रेकिंग बातमी येते। बेळगावात कार कालव्यात बुडून 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। सौंदती तालुक्यातल्या कडबी गावाची ही दुर्घटना आहे। घटप्रभा नदीच्या डाव्या कालव्यामध्ये कार बुडाली। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार ही कालव्यात बुडाल्याची माहिती मिळते। अधिक माहिती घेऊयात। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, याच कडबी गावातलं पुजारी कुटुंबीय जे आहे ते एका कार्यक्रमासाठी आपल्या नातेवाईकांच्याकडे गेलो होतं आणि काल रात्री ज्यावेळेला घरी परतत होतं हे कुटुंबीय आपल्याच कारमधून, त्यावेळेला ही कार घटप्रभा नदीचा जो डावा कालवा आहे त्याच्या बाजूचा जो कचरा आहे त्याला पहिल्यांदा धडकली आणि नंतर ती कार थेट त्या कालव्यामध्ये खाली जाऊन पडली। आपण जो फोटो पाहतो हीच ती कार आहे। आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे जो चालक होता संदीप, तो मात्र पोहत काठावर आला आणि तो फरार झालेला आहे। पोलीस अजूनही त्याचा शोध घेतात, अजूनही तो सापडलेला नाही। आणि एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा बुडून मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे। पुजारी कुटुंबातले हे सगळे सदस्य होते। रात्री पहाटे उशिरानं क्रेननं ही कार वर काढण्यात आली पाण्यातून आणि त्यानंतर 2 मृतदेह सापडले नव्हते। ते अखेर आज सकाळी पोलिसांनी तपास करून आणि पोहणाऱ्यांनी तपास करून कालव्यातून बाहेर काढलेत। 5 मृतदेह आता त्या सगळ्यांवर पोस्टमॉर्टम करण्यात येईल। मात्र चालकाचा जो फरार आहे त्याचा अजूनही शोध घेतला जातोय। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल। पंढरपूरला मकर संक्रांतीच्या निमित्तानं आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं विठू रखुमाईचा गाभारा संपूर्ण फुलांनी सजवण्यात आलाय। आज दिवसभर गर्दी असणार असल्यानं महिलांची सुरक्षितता लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीनं आज केवळ महिला सेवक सेवेत असणार आहेत। मंदिर समितीकडे एकूण 34 महिला कर्मचारी सेवेत आहेत। महिलांचे शांततेत दर्शन व्हावं यासाठी या ठिकाणी या महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे।